रूप सगुण सुंदर प्रतिध्वनी यावा एवढंच माय बाप बंधू तुझे कृपा लीलाही आवाज देवा
शिवभक्त परायण ज्योतिताई मुळे उदगीरकर, साथ करतील शिवभक्त परायण लक्ष्मीताई मंडळकर. हॅलो. माये बाप बंधू तुझी कृपावंत, माये बाप बंधू तुझी कृपा सिंधू, 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 माये बाप बंधू तुझी कृपा सिंधू.
माय बाप बंधू तुझी कृपा सिंधू माय बाप बंधू तुझी कृपा सिंधू लीला ही अगाधू देवा तुझी मायेच्या संगे विश्व निर्मिले मायेने झाकिले निजरूप खेळ मांडियेला प्रपंच पसारा वेगी गौरी हरा पाय दावा मायेची संगे विश्व निर्मिले मायेने झाकिले निजरूप लक्ष्मणा लागली से आस कृपेने दिनास भेटी द्यावी मायेची संगे विश्व निर्मिले मायेने झाकिले निजरूप शिवहार ओम श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः ओम श्री पार्वती परमात्मने नमः जय जयाजी सदाशिवा परब्रह्माद्वयानंद वैभवा नमो तुझ देवा आदिदेवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमोची शक्ती जे जगन्माता पार्वती आद्यजना उत्तम भगती जे अनुग्रहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमस्ते शारदा देवी काश्मीरपूरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे पञ्चाननमुखोद्भूतान् पञ्चाक्षरमनुपमान् पञ्चसूत्रकृतो वन्दे पञ्चाचार्यान् जगद्गुरु अवन्तिकायां विहितावतारं मुक्तिप्रदानाय च सज्जनानाम् अकाल मृत्युः परिरक्षणार्थं वन्दे महाकाल महासुरेश आगच्छ त्वं महादेव स्थाने चात्र स्थिरा भव यावत् कथां करिष्यामि तावत् त्वं सन्निधो भव ये आदिनाथा शिवा शम्भो मायेची संगे विश्व निर्मिले मायेने झाकिले निजरूप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त वेळेमध्ये कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या गाथेतील बहुतेकांच्या परिचयातला पाठातला अभंग असून या अभंगामध्ये शिवसंत लक्ष्मण महाराजांनी भगवंतापर्यंत एक आस अपेक्षा एक प्रकारची चाड इच्छा मागणी व्यक्त केली शिवाहार अभंगावर चिंतन करण्यापूर्वी ऐका वक्त्याचा आद्य धर्म आहे तो म्हणजे पर्याय लक्ष द्या पवित्र पावन दिव्य अशा या नगरीमध्ये ग्रामामध्ये सुंदर असं हे पवित्र ग्राम जांभरुण गाव आणि या जांभरुण गावामध्ये चालत असलेला हा अखंड शिवनाम नाम संकीर्तन यज्ञ सोहळा वर्ष 39 वर्ष आहे आणि आजचा महत्वाचा सांगतेचा उपांत्य दिवस आहे जागराचा दिवस आहे
देवाकडे काहीतरी महाराज स्वतःच्या सेवेची पूर्तता केल्याच्या नंतर त्या सेवेचा मोबदला मागण्याचा हा आजचा दिवस आहे. पवित्र पावन दिव्य अशा या पर्वावरती तुम्हा पवित्र पावन सर्व गुणीजन शिवभक्तांचं मला दर्शन झालं. म्हणून सुरुवातीला पवित्र पावन सर्व शिवभक्तांच्या हृदय कमलातील शिवज्योतीला वंदन करतो. गोड असे गायनाचार्य असतील आमचे, महिला भजनी मंडळ असतील, पुरुष भजनी मंडळ असतील, त्यामध्ये बारसगावचे असतील, बाहेरगावचे असतील, या गावचे असतील, आमचे विद्वान व्यक्तिमत्व उमाकांत महाराज असतील. गुरुजी तुम्हाला सुद्धा धन्यता आहे. आमच्या गोड अशा संस्थेचे विद्यार्थी श्री सद्गुरु तोटलिंग शिवाचार्य गुरुमाऊली शिक्षण संस्था कळमनुरी, माझे गुरुवर्य सद्गुरु महादेव शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या सानिध्यामध्ये, यांच्या आशीर्वादाने हे तयार झालेले लेकरं आहेत. तुमच्या गावामध्ये यांचं सुद्धा आगमन झालं आणि म्हणून असे आमचे सर्व विद्यार्थी तथा रामलिंग स्वामी महाराज तुम्हालाही धन्यता देतो. गोड अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आहे. अशा प्रकारे महाराज सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आहे. आजचे अन्नदाते रोजचे अन्नदाते आहेत. आता वाजलेले आहेत 10. किती वाजले? 10 वाजले. आणि म्हणून 10 वाजल्यापासून कीर्तन सुरू झालं. तुमच्या गावचा टाइम किती ते आधीच सांगा. आहे का नाही? काय म्हणले? तुमच्या गावचा टाइम असेल तर 8 ते 11, बरोबर? मग 8 ते 11 सुरू कधी हो, 11ला संपलं पाहिजे, आहे का नाही? म्हणून अगोदर नियम विचारलेला बरा. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही जांभाळी देत नाही तोपर्यंत बोलण्याचा प्रयत्न आहे. जांभाळी दिली की मी माझी कंबर सोडणार आहे. शिवहार. विण्याची सेवा करणारे उत्कृष्ट एक महाराज वेदमूर्ती माहेश्वर मूर्ती आमचे नवनिर्वाचित सुंदर कीर्तनकार आहेत. ऐका, असे वेदमूर्ती माहेश्वर मूर्ती आकाश स्वामी महाराज आहेत. तुम्हालाही धन्यता. महाराज सर्वांचं नाव घेतलं असं समजा, कारण नावामध्ये काही पडलं नाही महाराज. पण एक प्रकारची एक या ठिकाणी एक प्रकार असतो, एक प्रकारचं संस्कार असतो किंवा उपक्रम देण्याचा हा विधी असतो, म्हणून नाव घेतल्या जातं. तसं जर पाहिलं तर कीर्तन करत असताना कीर्तनकारांनी ग्रंथाच्या, पंथाच्या आणि संतांच्या व्यतिरिक्त काहीही बोलू नये. बरोबर? जे ग्रंथ सांगतात ते सांगावं, जे पंथाला योग्य आहे ते सांगावं, आणि जे संताला मान्य आहे तेच बोलावं. शिवहार. परंतु ज्यांनी काही आपल्याला पंथ दाखवला, काही मार्ग दाखवला, असे काही संत सज्जन मायबाप असतात, आहे का? त्याच्यामध्ये कुणी असो, तसं पारमार्थिक क्षेत्रामध्ये तत्वचिंतन मांडण्याकरिता जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा तेव्हा त्यांनी गाठलं. असे आमचे रामा महाराज आमचे बाबा आहेत. सुंदर असे त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. सर्वांचंच नाव घेतलं असं समजा. आणि गोड असे मृदंगाचार्य आमचे तरुण तडफदार आहेत, सुंदर हार्मोनियम वादक आहेत. सर्वांच्याच हृदय कमलातील शिवज्योतीला वंदन करून आजच्या सेवेला सुरुवात. शिवहार. लक्ष द्या महाराज. अभंग शिवसंत लक्ष्मण महाराजांचा आहे. अभंगामध्ये शिवसंत लक्ष्मण महाराजांनी भगवंतापर्यंत जात असताना गेल्याच्या नंतर आस, अपेक्षा, स्पृहा, वासना तथा मागणी व्यक्त केली. अधिकारानुसार महाराज पाऊल टाकला पाहिजे. अधिकार असल्याच्या नंतर माणसाचा प्रभाव वेगळा असतो. अधिकाराच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काही काम करायला लागला तर त्याचा प्रभावही पडत नाही आणि ते कार्य सक्सेस आणि यशस्वी सुद्धा होत नाही. बरोबर? मग काय अधिकार पाहिजेत? एखाद्या रोग्याला तुम्हाला नीट करायचंय, एखाद्या रोग्याला तुम्हाला नीट करायचंय, बरं करायचंय, त्याच्यासाठी महाराज तुमच्याकडे औषध आहे का? आहे औषध. एखाद्या वेळेस तुमच्या हातात औषध आहे, पण औषधाचा विचार करून औषध देण्याचा अधिकार, त्या अधिकाराची आधी मात्रा पाहिली जाते.
नाहीतर महाराज मेडिकलच्या दुकानावर गेलं तर औषधाचे डबे न डबे भरलेले आहे का? पण त्या दुकानामध्ये नेमका रोग झालाय कोणता आणि त्या रोगावर कोणता डब्बा चालतंय एंडोसर पण हे कोणता डब्बा चालते म्हणले महाराज. त्या डब्याचा विचार करण्याकरिता तो अधिकार लागतो महाराज आहे का? मग त्या अधिकारापर्यंत पोहोचण्याकरिता संत म्हणतात बाबा प्रपंचातला अधिकारी वेगळा आहे आणि परमार्थातला अधिकारी वेगळा आहे. परमार्थातला अधिकारी कोण आणि प्रपंचातला अधिकारी कोण? माणसाला अद्याप या काळाचा विचार केला तर प्रपंचातलाही अधिकारी आणखीन कळाला नाही आणि परमार्थातला सुद्धा अधिकारी कळाला नाही. परमार्थातला अधिकारी कोण आहे महाराज? कोण आहे? ज्याने स्वतःच्या स्वरूपाला बनवलं, तयार केलं, जागृत केलं, सावध केलं, असा जो आहे तो परमार्थातला अधिकारी आहे. मग ज्याने स्वतःला सावध केलं अशाचं लक्षण काय? काय लक्षण आहे महाराज ऐका? त्याचं लक्षण सांगितलं म्हणे महाराज. भारीचं म्हणले 3000 मीटरचं शर्ट आणलं, कपडा आणला, भारीचं शर्ट शिवलं, चांगल्या प्रकारची कॉटनची धोती आणली, धोती घातली, चांगल्या प्रकारची टोपी घातली, ऐका सगळं काही केलंय महाराज. भस्म लावला, विभूती लावला आणि असा टकाटक महाराज मनुष्य दिसला की लोकांनी त्याला म्हणावं याचे यावत अधिकारी संत साधू हा आहे. ऐका टोपी घातली म्हणजे महाराज तो साधक आहे का? माळ घातली म्हणजे तो साधक आहे का? लक्ष्मणाचं बोलतोय महाराज, मी माझ्या मनाचं बोलणार नाही. डोक्यामध्ये टोपी आहे म्हणजे तो पारमार्थिक असेलच, यात नवल नाही. गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ अथवा लिंग आहे तर तो अधिकारी असेल असं काही सांगता येत नाही. एखाद्याच्या गळ्यात माळ नाही, एखाद्याच्या गळ्यात लिंग नाही, एखाद्याच्या डोक्यावर टोपी नाही, पण तरी सुद्धा तो अधिकारी आहे. काय लक्षण आहे ऐका? असावे स्वरूपी सावधान, जटाभार नको टिळा माळ टोपी असावे स्वरूपी सावधान. ऐका महाराज आणि ऐका तुम्ही सावधान आहेत म्हणूनच महाराज ऐकायला बसला. लक्ष द्या. संत काय म्हणतात? एखाद्या डोक्यात टोपी नसली तरी चालेल, याची टोपी त्याला घातली तरी आपल्या डोक्यात नसली तरी चालेल, पण दुसऱ्याची काढायची त्याच्या डोक्यात घालायची, त्याच्यातली काढायची दुसऱ्याच्या डोक्यात घालायची, असं केलं तरी चालेल महाराज. ऐका नाही केलं तरी चालेल, पण महाराज म्हणतात
बाह्य रंगाचा व्यवहार तुमचा कसा आहे याचं महत्व परमार्थात नाही. बाह्य रंगाच्या व्यवहारानुसार परमार्थामध्ये मार्ग नसतात महाराज. परमार्थामध्ये मार्ग असतात तो अंतरंगाचा विचार आहे. आणि म्हणून संतांचा विचार या ठिकाणी प्रकट करत असताना या शिवानुभव मंडपामध्ये बसलेल्या प्रत्येक शिवभक्ताला, प्रत्येक माणसाला संत लक्ष्मण महाराज सांगतात, बाबा अगोदर काय करा. महाराज म्हणतात घर बांधण्याचा विचार, चांगला उपभोग घेण्याचा विचार, या विचाराच्या मागे दुनिया लागली महाराज. ऐका, खरं सांगतोय परमार्थातल्या बाजूचे तरी लोक महाराज साधारण गोष्टीला महत्व देणार नाहीत, पण जे स्वतः परमार्थामध्ये आहेत त्यांचा विचार बघा. आम्हाला अनुभव यायला लागला महाराज, उमाकांत महाराज बरोबर, आपल्याला अनुभव यायला लागला. कारण ज्याच्याकडे महाराज बाह्य रंगाची सुसज्जता आहे त्या माणसाकडे पाहत असताना लोकांना वाटतं महाराज हा फार ज्ञानी आहे. एखाद्या कीर्तनाची तारीख घ्यायची महाराज ताई तुम्हाला, कीर्तनाची तारीख घेत असताना मला सांगा, तुम्ही गोड गायन करता. आपलं एकदा कुशनूरला भेट झाली होती बरोबर. गोड अशा प्रकारे महाराज महाराष्ट्रामध्ये फिरणारे हे संत साधक आहेत महाराज. ऐका, आणि याची आवड संत शिरोमणी मन्मथ आदी लक्ष्मण आदी संतांच्या उक्तीप्रमाणे महाराज काय गोड आवाज आहे. आणि म्हणले ना, लोक लाजेवरी साडीले पाणी, नाचूया कीर्तनी आनंदाने. बघा, सगळ्यांचा विचार सोडला पण आनंदाने भजन करणारे आमच्या ताई आहेत. एखाद्या वेळेस जर ताईला महाराज कोणी विचारलं, महाराज आम्हाला कीर्तनाची तारीख घ्यायची, एखादे कीर्तनकार आहेत का? महाराज ताईने आमचं नाव सांगितलं, आहेत बा, हे महाराज आहेत. महाराज महाराष्ट्रामध्ये फिरणाऱ्या ताई आहेत, सर्वांना त्यांची महाराज ओळख आहे. पण तरी सुद्धा विश्वासामध्ये असणाऱ्या ताईला सुद्धा महाराज पुढचे माणसं म्हणतात, जरी ते चांगले कीर्तनकार करीत असतील तरी एखादी त्याची किली आहे का? मला सांगा, कमिटीचा विश्वास ताईवर का मोबाईलवर? महाराज कमिटीचाच नाही, अख्ख्या माणसाचा विश्वास माणसावरचा उडला. मोबाईल म्हणेल ती पूर्व दिशा. ऐका नाही. आणि म्हणून संत म्हणतात, बाबा या कलियुगाचा विचार जर केला तर भांबावलेत महाराज लोक. एवढे भांबावलेत जे खरं सांगायला लागलेत त्याला टांगायला लागलेत. खरं सांगायचा विचार मांडला की लोक त्याला टांगायला लागलेत. तुमची स्तुती करायची, तुमच्याच घरी यायचंय आणि तुमची स्तुती करून तुमचं पाकिट घेऊन तुमचंच मात्र करायचंय, हे असे काही माणसं महाराज झाले. आणि म्हणून संत म्हणतात, बाबा संतांचा विचार जर पाहिला तर या जगामध्ये संतांचा काय अधिकार आहे? अधिकार काय आहे महाराज? 39 वर्ष झालं सप्ताह सुरू आहे. सुरुवातीला तुमच्या गावामध्ये एका माडीवर सप्ताह व्हायचा बरोबर, एकाच माडीवर सप्ताह व्हायचा, पण त्याचं रोप छोटस होतं, एवढं दिव्य झालंय. ऐका, मग त्या 39 वर्षाची ही परंपरा आहे. तर या परंपरेचा विचार जर पाहिला तर सालाबाद प्रमाणे दरवर्षी जशा लक्ष्म्या मांडतात, पहिल्या दिवशी पाटावर, दुसऱ्या दिवशी उभ्या, तिसऱ्या दिवशी महाराज पुन्हा संदकात. दर सालाला लक्ष्मी असतात, तसं दर सालाला सुद्धा काय असतात? सप्ते असतात, सप्ताह असतात. दर सालाला तुम्ही लक्ष्म्यासारखी येऊन बसता, कीर्तनाला येतात, कीर्तन ऐकायला येतात. पण ऐकल्याच्या नंतर महाराज म्हणतात, जे मन्मथ माऊलीनं लिहिलंय, जे माझ्या संत लक्ष्मण महाराजांनी लिहिलंय, त्या वाङ्मयातला एखादा तरी शब्द घरी नेता का? नेता का महाराज? ऐका, नाही ना, हो नाही ना. कारण ही परंपरा आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना हे सगळे जर सुधारले तर लय अवघड आहे. कारण कैलासातही जागा मावणार नाही म्हणे. ऐका, मग हे सगळे जरी ऐकायला येणारे असतील तर एकाच कीर्तनात कोणी सुधरत नाही, एका वर्षात कोणी सुधरत नाही. महाराज म्हणतात, हजारो माणसामध्ये असे काही 100 माणसं असतात त्याला कीर्तन आवडत असते. मग अशा 100 माणसामध्ये एखादाच असतो आवडणारं कीर्तन घरी नेतो. ऐका नाही, एखादा माणूस आवडणारं कीर्तन घरी नेतो आणि काही कीर्तनकाराच्या आवडणाऱ्या पादुका घेऊन जातो. ही ज्याची त्याची आवड आहे महाराज, ज्याची त्याची आवड आहे. संत म्हणतात, बाबा मग काय आवडलं पाहिजे आपल्याला? काय आवडलं पाहिजेत माऊली? संतांचं म्हणणं आहे, जे देवाला
ते आपल्याला आवडलं पाहिजे. जे ग्रंथाला आवडते ते आपल्याला आवडलं पाहिजे आणि जे जीवाला आवडते तेच मनाला आवडलं पाहिजे महाराज, मनाला. आणि म्हणून या परमार्थातला अधिकारी जो आहे त्या अधिकाऱ्याचं वर्णन केलं तर देहाच्या उद्धारासाठी कीर्तन नाही. ऐका, देहाच्या उद्धारासाठी कीर्तन नाही तर महाराज म्हणतात अनंत युगाचा हा प्रवास आपला चालू आहे महाराज. किती अनंत युगाचा फेरा आहे, बहुशीन झाला घेता जन्म फेरे, सुखवीर झाले माझी आता. देवाला आपण प्रार्थना करू लागलो, अनंत जन्माचा शीन आहे. मग अनंत जन्माचा शीन घालण्याकरिता काय करावं लागतं तर केवळ जीवाने जीवाशी अनुसंधान साधावं लागतं. ऐका, मग त्या अनुसंधानाचा विचार करत असताना संत म्हणतात बाबा या देहाच्या प्रत्येक इंद्रियाच्या द्वारा सावध झालं पाहिजे. किती सावध झालं पाहिजे? ऐका, सावध झालं पाहिजे. डोळ्याची सावधता कशात आहे? कानाची सावधता कशात आहे? मुखाची सावधता कशात आहे? हाताची सावधता कशाची आहे, कशात आहे? आणि पायाची सावधता कशात आहे? या सकल इंद्रियाची सावधता जर महाराज जाणलं तर मनुष्य महाराज या साधक अवस्थेपर्यंत जातो. आणि साधक अवस्थेतून महाराज म्हणतात त्या चित्ताचं अनुसंधान होतं आणि त्याला त्या जीवाला शिवरूप करता येतं. शिवारूप या जीवाला जोपर्यंत शिवतत्व प्राप्त होत नाही, जीवतत्वाचा विचार आणि शिवतत्वाचा विचार सांगितलाय महाराज. ऐका ऐका, मग या जीवतत्वाचा विचार केला तर संत म्हणतात बाबा मुळात जीव आणि शिव वेगळा नाही. आहे का हो? जीव आणि शिव वेगळा आहे का? आणि यदा कदाचित जर जीव शिवापासून वेगळा असता तर महाराज म्हणतात त्या ठिकाणी संतांचं वाङ्मय हे खोटं ठरलं असतं. तदंशो जीवनामकाहा. रेणुकाचार्य काय सांगतात? आपला जो जीव आहे एक एव शिव साक्षात अशा असणाऱ्या एका शिवाचा आत्मा, त्यात आत्मीभूत असणाऱ्या तत्वाचं चैतन्याचं अंशीभूत तत्व म्हणजे आपला जीव आहे. ऐका, मग या जीवाची काय ओढ असली पाहिजे? ज्या प्रकारे महाराज ऐका 3 ऋतू आहेत. किती आहेत ऋतू? किती आहेत पोरं? 3 ऋतू आहेत. काळ किती आहेत? काळ किती आहेत? काळ किती आहेत? 3. कोणता कोणता? अरे बा काळ 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 किती आहेत? भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ. एक जण म्हणला महाराज तुमचं चुकलं. मला एक पोरगं म्हणलं महाराज तुम्ही काय शिकले हो? कमी शिकले म्हणले. काळ 3 नाहीत. म्हणलं अरे बाबा आतापर्यंत म्हणलं 1ली पासून 12वी पर्यंत शिकलो. काही दिवस आळंदीला राहिलो, काही दिवस शेगावला राहिलो, काही दिवस महाराज आमचे शिवाप्पा खके गुरुजी चारठाण्याला राहिलो, काही दिवस आमचे महादेव शिवाचार्य गुरुमाऊली सोबत काशीला सुद्धा गेलो. एवढं फिरून आलो पण जिथं तिथं काळ 3च. म्हणलो मी हारलो. आजच्या कीर्तनाचं पाकिट तुला सांग काळ किती आहेत? तो म्हणला 4. मी म्हणलो कोणता? कोणते कोणते? तो म्हणला एक आहे भूतकाळ, एक आहे वर्तमान काळ, एक आहे भविष्य काळ आणि एक आहे दुष्काळ. काय म्हणला? दुष्काळ आहे महाराज. तसं काळ 3 आहेत महाराज. ऐका, ऋतू सुद्धा 3 आहेत. कोणता? एक आहे उन्हाळा, एक आहे पावसाळा आणि एक आहे हिवाळा. ऐका, उन्हाळ्यामध्ये काय होतं? समुद्रातल्या पाण्याचं बाष्पीभवन होतं. बाष्पीभवन होतं आणि त्या समुद्रातलं पाणी बाष्पीभवन झालं की बाष्पीभूत होऊन जातं एका ठिकाणामध्ये, त्याला म्हणतात ढग. बरोबर? त्या ढगामध्ये ते पाणी साठतं. पूर्ण उन्हाळा गेला की गरमीच्या द्वारा नंतर महाराज त्या ढगाचं आर्द्रीकरण होतं आणि त्या ढगातून ते एक एक थेंबानं पाणी खाली पडतं. त्या काळाला पावसाळा म्हणतात. ऐका, मग त्या पावसाळ्यामध्ये जे पाणी पडतं ते पाणी आपल्या घराच्या पत्रावर पडतं. बरोबर? घराच्या पत्रावर पडलेलं पाणी म्हणतंय का? राजू महाराजांच्या घरावर पडलेलं पाणी म्हणते बाबा काय गोड राजू महाराजाचं घर आहे म्हणले. पत्रावर रोज शिवपाठ ऐकायला भेटते, रोज चिंतन ऐकायला भेटते. आपण 1 महिनाभर या पत्राच्या नळ्यात बसूत नाही म्हणत महाराज. ऐका,
ते पत्रावर पडलेलं खाली पडतं, खालचं अंगणातलं महाराज नालीत जातं, नालीतलं ओढ्यात जातं, ओढ्यातलं एखाद्या महाराज नदीत जातं, नदीतलं महाराज सुद्धा थांबत नाही, ते एखाद्या गंगेला जाऊन भेटतं, पण तरी सुद्धा गंगेत गेलेलं थांबत नाही का? त्या ढगातून पडलेल्या थेंबाला ओढ असती ती सागराची. आहे का? ढगातून पडलेल्या थेंबाला ओढ असती सागराची. ते आमदाराच्या घरावर पडलं तरी अडकत नाही, ते एखाद्या चांगल्या महाराज मंदिरावर पडलं तरी थेंब अडकत नाही, एखाद्या नालीत गेलं तरी अडकत नाही, एखाद्या ओहळात गेलं तरी अडकत नाही. त्याचं ध्येय ठरलेलं असतं महाराज. ऐका, काय ध्येय आहे? गंगा सागरा मिळाली, अशा प्रकारे ध्येय ठरलं पाहिजे. मग संत म्हणतात आमचं सुद्धा ते ध्येय ठरलेलं आहे. कोणतं ध्येय ठरलेलं आहे? ऐका महाराज, संत म्हणतात बाबा, ज्यावेळेस मी माईच्या आईच्या उदरातून बाहेर आलो, या भूतलामध्ये महाराज मनुष्य रूपाने जन्माला आलो, पण मी त्या दिवशी माझं ध्येय ठरवलं का माझ्या जन्माला येण्याचं सार्थक तेव्हा झालं, आईच्या गर्भामध्ये आलो, गर्भातून बाहेर झालो, म्हणजे मी पूर्णत्वाला गेलो नाही. मग केव्हा सार्थक झालं महाराज? ऐका, केव्हा सार्थक झालं? म्हणले महाराज मोठा झाला, आणि मोठा होऊन महाराज मोठा चांगल्या प्रकारचा नोकरीदार झाला, व्यावसायिक झाला, फार मोठे पैसे कमवायला लागला. मुलांनो, पैसे कमवायला लागला म्हणजे ध्येय पूर्ण झालं का? नाही झालं महाराज. मग पुढे म्हणला महाराज चांगल्या प्रकारची पत्नी केली, लेकरं बाळ, संसार थाटामाटामध्ये रंगवला, संसार रंगवला म्हणजे ध्येय पूर्ण झालं का? नाही महाराज. मग का? ज्या आईच्या उदरातून बाहेर आलो तेव्हा त्या जन्माचं महाराज साफल्य झालं, ज्या दिवशी या डोळ्यानं देवाला पाहिलं. जन्माल्याचे सार्थक डोळा पहावा त्र्यंबक. काय म्हणतात? ज्या दिवशी या डोळ्याने भगवंताला मी पाहिलं, सगुण स्वरूप बघा ना महाराज, काय म्हणतात? कामचुकारपणा नाही. तुम्ही बायात आमच्या इकडे आम्ही निंदायला गुत देतो, गुत. तुमच्या इकडे गुत असते का महाराज? पण आमच्या इकडं रोजानं जाणाऱ्या बायांचं काम पाहिलं आणि गुत्यानं जाणाऱ्या बायांचं काम पाहिलं. ऐका, एका बाईला शेतामध्ये बोलावलं, म्हणले महाराज भैमुगाच्या शेंगा आल्यात, भैमुग निंदायचा आहे म्हणले. ती बाई आली, भैमुग पाहिला, म्हणले महाराज भैमुग चांगला आहे, पण भैमुगापेक्षा तण लय चांगले, लय तण झाले म्हणले महाराज. आणि तुम्ही काय करा, उग तुम्ही आपलं कीर्तनाला जात राहता, आमच्या मागं काही पुंजाने भरणं होत नाही, तुम्ही आम्हाला गुत द्या. मी म्हणलो काय हरकत नाही, म्हणले गुत तर गुत, कितीला घेता गुत? म्हणले महाराज लय मोठं चांगलं भैमुग आहे, पण तण बी चांगलं आहे, आणि तुम्ही काय करा 2000 गुत देऊन टाका.
आता गुत दिल्याच्या नंतर मी म्हणलं एवढे पैसे काय करायचे? नाही नाही म्हणले तनच लय झाले. ऐका, त्यावेळेस महाराज काय झालं, 2000 गुत घेतलं आणि त्या गुत्यातल्या महिला मंडळी शेतामध्ये जर किती वाजता आल्या असतात तर कंप्लीट 7 वाजता. 7 वाजता महाराज 7 जणी बाया आल्या आणि 7 वाजता आलेली बाई पातीला लागली की पाणी प्यायला किती वाजता गेली असं? कंप्लीट 10 वाजता. 3 तास पाच सोडली नाही. 10 ला पाणी पिल्या, 1 ला जेवण केलं आणि 4 ला रान मोकळं. आणि नंतर विचार केला एवढ्याच बाया 7 बायामध्ये एवढं रान झाले. दुसऱ्या वेळेस मी विचार केला, मी म्हणलो बाबा एका बाईला रोज आहे 200 बरोबर. मागच्या वेळेस त्या 7 बायाने एवढं रान कंप्लीट केलं. आपले बिनकामी 600 आगाव गेले. 2000 काम झालं, 1400 व्हायचं. तर मी म्हणलो बाई यावेळेस गुत नाही, यावेळेस रोजानं. काही हरकत नाही. आता मला काय माहित रोजाचा टाइम वेगळा गुत्याचा वेगळा. त्यावेळेस रोजानं म्हणल्यावर बाई म्हणली महाराज कंप्लेंट 11 वाजता आम्ही तुमच्या पाथीला लागल. 11:15 वाजता बाया घरून निघतात, 11 ला पाथीला लागतात. कंप्लेंट 11:30 वाजले की सुता सुताना एकीला तहान लागती आहे का नाही, एकीला भूक लागती. कंप्लेंट महाराज 1 वाजेपर्यंत एखादी पाथ होती आणि 1 वाजता जेवायला बसले की 1:30-2 वाजेपर्यंत त्याचं काय खाणं होत. लय खातात महाराज ऐका. आणि 2 वाजता पुन्हा पातीला बसली की इकडून तिकडून लय जेवण झालं, काम काय उरकणं म्हणून एखादी पाथ होती. त्याच बायानं अख्खं एकरभर रान एका दिवसात निंदून दिलं ते गुत्यात. आणि त्याच बायाला रोजा लावलं तर एकरभर रानाला 8 दिवस लावले. किती लावले? मग महाराज म्हणतात गुत्यामध्ये गेल्यावर जेवढ्या अट्टहासानं काम करता तसं काम महाराज भक्तीला आल्यावर करावं लागतंय. पण रोजानं लावल्यावर आणि जर कीर्तन ऐकायला लागला तर देव महाराज तुमच्याकडे कृपा दृष्टीने पाहत नाही. मग काय तुम्ही गुत्त घेतलंय महाराज? हो ना, गुत्त घेतलंय तुम्ही, आम्ही गुत्त घेतलंय. काय गुत्त घेतलंय? देवा आम्हाला या जन्मामध्ये या दुःखापासून निवृत्ती करायची आहे. मग काय गुत्त दिलंय देवानं? तर देवानं एकच आपल्याला गुत्त दिलंय, ते टाइम नाही, काळ नाही, वेळ नाही. तुम्हाला जशी सवलत भेटल तसं तन कमी करा. म्हणजे जशी सवलत भेटल तसं चिंतन करा. सकाळी उठल्यावर करा, दुपारच्या पहारी करा, सायंकाळच्या टाइमला करा. आसनी शयनी भोजनी गमनी प्रेमेश्वर पाणी स्मरावा तो. हे झालं महाराज गुत्त आपलं. आणि साधारण व्यवहारातलं उदाहरण जर द्यायचं झालं, उन्हाळ्याचे दिवस आहेत महाराज,
प्रत्येकाला पोटासाठी काम करावं लागते, काम आहे का नाही? आणि प्रत्येकाचं वेगवेगळं काम असते. ज्याच्या त्याच्या परिणाम काम हातात गेल्याच्या नंतर निष्ठेने तुम्ही ते काम पार पाडता. एखाद्यानं जर एखाद्याचं शेत सांभाळायचं गुत्त जर घेतलं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्या शेतामध्ये तुम्ही काम करता. का? निष्ठेने काम करता. उदाहरण सांगतो ऐका. मोठ्या मोठ्या सिटीमध्ये महाराज, शहरामध्ये अपार्टमेंट असतं आणि अपार्टमेंटच्या महाराज गेट वरती एक वॉचमॅन बसलेला असतो. ऐका, वॉचमॅन बसलेला असतो. मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतात, मोठे मोठे घर असतात आणि त्या 5-50 बिल्डिंगच्या पुढे गेट वरती खुर्ची टाकून एक वॉचमॅन बसलेला असतो. पण एका प्रवाशाने, येणाऱ्या प्रवाशाने त्या वॉचमॅनला पाहिलं. त्याला प्रवाशाला माहित नाही हे वॉचमॅन आहे का मालक आहे. त्या वॉचमॅनला तो प्रवासी म्हणला, मालक काय पुण्य केले म्हणले, एवढा 50 मोठ्या मोठ्या बिल्डिंगचे तुम्ही मालक आहात, एवढे मोठे तुम्ही घर बांधलेत म्हणले महाराज, काय तुम्ही पुण्य केलंय, एवढं पुण्य केलंय. त्यावेळेस तो वॉचमन हसला, म्हणला दादा हे 50 जेवढ्या बिल्डिंगी 50 फुटाच्या तुला दिसतायत ना, त्या माझ्या नाहीत. कसं बोलायला लागला म्हणले मालक, अहो तुम्ही खुर्चीवर बसलात, स्वतः खुर्चीवर बसलात. अरे बाबा खुर्चीवर बसलोय, कशासाठी बसलोय? हे सांभाळण्यासाठी. मग अहो सांभाळताय म्हणूनच तुमची काय, याला सांभाळण्याकरिता तुम्ही बसलाय म्हणून तुमची आहे. ते वॉचमॅन म्हणला, बाबा सांभाळण्याकरिता बसलो म्हणजे माझी नाही, या सांभाळण्याचे मला पैसे भेटतात. काय भेटतात? पैसे भेटतात. ही माझी नोकरी आहे, ही माझी ड्युटी आहे. तसं संत म्हणतात, बाबा जे काही आपल्याला प्रपंचामध्ये काही माणसं भेटतील, काही वस्तू भेटतील, काही महाराज पदार्थ भेटतील, ते भेटलेले पदार्थ साहजिकच आपले नाहीत. पण आपलेच नाहीत म्हणून त्यांना सोडता येत नाहीत. आणि त्यांना जर सोडून दिलं तर तुम्हाला कोणी जवळ करत नाही करत महाराज. त्यांना जवळ धरावंच लागतं. कामापुरता पैसाही पाहिजेत, नाही का नाही? कामापुरता पैसा पाहिजे. आणि जर खिशात पैसा नसेल आणि अखंड शिवाहार 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 म्हणायला लागलो तर मला जमन का? आता माझ्या गाडीमध्ये महाराज मी आलोय, उदाहरणार्थ जांभरूनच्या पुढे गेलो, गाडी झटके मारू लागले, झटके मारले. आमचे चेतन महाराज आले सोबत आमच्या बरोबर. ते चेतनला म्हणलं, बाबा काय झालं रे गाडी, काऊन झटके मारायली? चेतन म्हणला, महाराज तुम्हाला मी येतानीच सांगू लागलो, गाडीमध्ये जे पेट्रोलचा काटा आहे ते मिच 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 करायला, तुम्ही म्हणला चलू द्या चलू द्या चलू द्या. आता कीर्तन करून आलो, बरोबर पाठीवर गेलो, म्हणले महाराज आता टँकतलं सगळं पेट्रोल संपलं, मग आता ढकलतो. म्हणलं आता काय कुठं? इथंच पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपात गाडी घातली महाराज. कितीचं टाकू? कोण म्हणलं? ते पेट्रोल पंपावालं. मी म्हणलो फुल कर, फुल टँक फुल कर. त्यानं अशी टँक फुल केली महाराज. आणि नंतर फुल केल्याच्या नंतर त्यानं ती पावती बाहेर काढली, हातात दिली. हे काय आहे? याला बिल म्हणतात. बिल बिल म्हणजे याला पैसे द्यावे लागतात. पैसे तर माझ्याकडे नाहीत. तू असं कर, 1 घंटा तू बस आणि मी बसतो, आपण शिवार शिवार म्हणू. त्याला जर मी म्हणलो शिवार शिवार म्हणून असं म्हणल्यावर ते म्हणाल, महाराज तुमचं शिवार शिवार तिथं कीर्तनाच्या मंडपात चालू द्या, असतील पैसे तर खिशातले काढा, नाही तर मी सगळं पेट्रोल काढून देतो. नुसत्या शिवारवर मला पेट्रोल देणार नाहीत. आणि म्हणून संसारासाठी वित्तही लागतं. संसारात लागतं ते वित्त, परमार्थात लागतं ते चित्त, आणि शरीरात लागतं ते पित्त. शिवार लागतात महाराज, लागतात. मग लागतात म्हणजे सोडायचे नाहीत महाराज. धनाचाही विचार करायचा आहे, पुत्राचाही विचार करायचा आहे, कांतेचाही विचार करायचा आहे. पण तो विचार करत असताना महाराज म्हणतात त्याची गरज किती आहे त्याचा विचार आपण करायचा आहे. गरजेनुसार विचार जर केला तर ते साधत असते महाराज. गरजेच्या पुढे गेला की विचार बाधक असते. ऐका ऐका, एखादी झोपडी आहे, झोपडीमध्ये चूल आहे महाराज. महिला मंडळी, जुन्या काळामध्ये गवताच्या झोपड्या होत्या आणि झोपडीमध्ये मला चूल आहे आणि चुलीमध्ये तुम्ही काय केलेलं आहे, चांगल्या प्रकारचं इंधन घातलंय आणि अग्नी पेटवला. ऐका, अग्नी पेटवल्याबरोबर मला सांगा, झोपडी ती गवताची आहे. वाळलेल्या गवताचा संबंध आणि अग्नीचा जर संबंध आला तर काय होईल?
काय होईल? महाराज म्हणतात अग्नीचा आणि वाळलेल्या गवताचा जर महाराज एका थिलंगीचा जरी संबंध आला तर अख्खी झोपडी काय होईल? पेटून जाईल महाराज, राख होईल. मग एवढा असून सुद्धा त्या झोपडीमध्ये महाराज चुलीमध्ये तुम्ही अग्नी लावताय आणि स्वयंपाक करता. मग विचारलं माऊली एवढ्या झोपडीमध्ये तुम्ही अग्नी लावताय, जळल की झोपडी? त्यावेळेस बाई म्हणती महाराज या झोपडीमध्ये मी अग्नी लावलाय पण चुलीतली अग्नी मी फक्त महाराज माफक ठेवली, जेणेकरून या अग्नीच्या द्वारा फक्त माझा भात शिजावा, या अग्नीच्या द्वारा माझा स्वयंपाक व्हावा. आणि यदा कदाचित त्या बाईला वाटलं आता भात शिजलाय, 2-4 लाकडं टाका आणि होळी पेटवल्यासारखी पेटवा. काय होईल हो? महाराज म्हणतात स्वयंपाक झाल्यावर होळी पेटवल्यासारखं जर अग्नी लावला तर आखी झोपडी जळून जाईल. ऐका, त्या न्यायानं संत म्हणतात आम्हाला विरोध वासनेचा नाही. ऐका, आम्हाला विषयाचा विरोध नाही, कारण आम्ही सुद्धा तेच केले बघा. भोगिले आम्ही संसारीचे भोग, भोगिले आम्ही संसारीचे भोग, भोगिले आम्ही संसारीचे संसाराचे भोग, विषयाचे भोग आम्ही सुद्धा भोगलेत. संतांनी सुद्धा विषय भोग केला, पण विषय स्मरता शिव उभा पुढे विराले साकडे संसाराचे. विषयाचं स्मरण केलं की त्यांना शिव दिसला महाराज. ऐका, देव दिसला. विषयाचं स्मरण केलं की आम्हाला देवच दिसला पाहिजे, पण आमचं तसं नसतं. विषयाचं स्मरण केलं की आम्हाला विषयच, इंद्रियच दिसतात महाराज. ऐका, आणि म्हणून या विषयाचा, वासनेचा विचार केला तर विद्वान लोकांना सुद्धा हे विषय महाराज, आपले वासना जी आहे त्याचा त्याग करता आला नाही. बलवान इंद्रिय ग्रामम विद्वान समपि करशती. किती जरी महाराज विद्वान असेल तरी वासनेच्या पाठीमागे लागलेले इंद्रिय त्याचा घात करत असतात महाराज. ऐका, मग अशा प्रकारे संत म्हणतात बाबा त्या भोगाचा विचार केला तर सीमित भोग असावा, अन्न खाण्यासाठी असावं, अन्न जगण्यासाठी असावं. मला सांगा महिला मंडळी, आपण जे खातो ते खाल्ल्यामुळे आपलं आयुष्य वाढावं, खाण्यासाठी जगावं का जगण्यासाठी खावं? काय म्हणणं आहे? खाण्यासाठी जगावं का जगण्यासाठी खावं? महाराज म्हणतात जगण्यासाठी खाल्लं पाहिजे. मग जगण्यासाठी काय लागतंय? एक भाकर, एक मिरची आणि एक कांदा. एवढं जरी असलं तरी बस झालं, हे का नाही? हे गजानन बाबाचा प्रसाद आहे. एक भाकर, शिळी भाकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एक पाव खावी महाराज, आणि 22 तास अभ्यास करावा. वाचले नाहीत? पण आमचं नाही ना महाराज. आम्ही आमच्या पोटाचा विचार करत नाही, आम्ही आमच्या जिभेसोबत मनाचा विचार करतो. नांदेडला गेलो की पाणीपुरी, आहे का नाही?
आईनाथ पुढे गेलात की गाडा थांबला. महाराज म्हणतात चांगल्या बदाम शेक घेतला, दिसला की गाडी थांबली. चांगल्या प्रकारची दाबेली दिसली की दाबली. ऐका नाही, ह्या सगळ्या गोष्टी महाराज आमच्या वासनेच्या आहेत. संत म्हणतात बाबा, जिभेच्या पाठीमागे जे जातात, जे मनाच्या पाठीमागे जातात, ते तिथेच महाराज तिथेच गुरफटतात. ऐका, कारण त्याला बद्धता असं मनमत मौली म्हणायला लागलेत. ऐका, नाशिवंत संसारी सुख अत्यानंदिमानी मूर्ख क्रोधे करी रखरखा सर्वदा बततो. या संसारातून कोण सुटला? किती जरी दाबेली पुढे आणली ती खाल्ली नाही पाहिजे. किती जरी मोठी महाराज वासनेचा विषय पुढे आला तरी त्यांना त्यागलं पाहिजे. त्याचं नाव विरक्त. जयाचे नाव विरक्त, तो कासयासी नोहे लिप्त. श्वान व मन मानित भोग विलास सर्वही. आणि म्हणून महाराज हा अट्टहास आपला झाला पाहिजे. आणि जोपर्यंत हा अट्टहास होत नाही तोपर्यंत, जोपर्यंत दृष्टी बदलत नाही तोपर्यंत जीवाचं अनुसंधान होत नाही. पण आमचं लक्ष शिवापायी नसतं. लक्ष लावा शिवापायी. हित या वेगळे नाही. आमचं लक्ष नाही त्या ठिकाणी असते महाराज. ऐका, तुमचं सोडून द्या, आमचं तसंच आहे. एका बाईने महाराज 5 संताला, संताचं नाव नाही घ्यायचं, 5 म्हणले महाराज एक प्रकारचे असणारे भक्त असतील, जे काही महाराज सज्जन असतील, त्या सज्जनाला जेव घालायचे. 5 सज्जनाला जेव घालायचे. मग त्या एकट्या बाईने स्वयंपाक केला. तिला वाटलं सज्जन माणसं भक्त आले तर हॉलमध्ये कुठे बसवावं, इथेच स्वयंपाक करावा आणि इथेच महाराज चांगल्या प्रकारे आपण जेव घालावं. आणि म्हणून तिनं गडबड घाईमध्ये स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्याच्या नंतर रात्रीचं जे काही खरकट उरलेलं होतं त्या खरकट्याला बाहेर कुठं नेऊन टाकता, म्हणून तिनं उशीर व्हायला लागला. 12 वाजता सज्जन माणसं येणार, भक्त येणार, म्हणून तिनं ते रात्रीचं खरकट एका पातेल्यात भरलं आणि त्या पातेल्यावर एक टोपली उबडी घातली. ऐका, टोपली उबडी घातली आणि म्हणून त्या 5 जणांना असं जेवायला वाढलं. महाराज सगळे आयटम केले, बालुशाही पासून बासुंदी पर्यंत केलं महाराज. सगळं काही जेवायला केलं आणि सगळे आयटम वाढल्यावर बाई म्हणली, महाराज आता तुम्ही श्लोक म्हणा आणि घ्या. म्हणा म्हणले श्लोक. शिवयोगिनी संतृप्ते तृप्तो भवति शंकरा ततृप्त्या तन्मयं विश्वं तृप्तिमेति चराचरम्. असं म्हणले, घ्या म्हणले. त्या चौघांनी कुटका मोडला आणि तोंडात घालायचं म्हणले की एक जणाचं लक्ष. बाई काही वाढायचं तर राहिलं नाही ना. बाई काही वाढायचं तर राहिलं नाही ना. बाई म्हणली, महाराज माझ्या हाताने मी स्वयंपाक केला, सगळंच्या सगळं वाढलं. खरं सांगा बरं, काहीतरी राहिलं असं. कारण आम्ही एकदा लिंगाला आणि धरला की पुन्हा काही घेत नाही. नक्की काहीतरी राहिलं. अहो महाराज नाही हो, सकाळच्या 7 वाजल्यापासून स्वयंपाक करायले, सगळं वाढलं. खरं सांगा बरं. ते 4 जण म्हणले उकाट्यानं जेव की रे बापू, भूक लागली आम्हाला, इथं अर्धा तास झाला. नाही नाही म्हणला, काहीतरी राहिलं. काय राहिलं महाराज तुम्ही सांगा. ते म्हणला, ते बघते त्या टोपली खाली काहीतरी तुमचं वाढायचं राहिलं. ते बाई म्हणली, बाबा महाराज त्या टोपली खाली वाढण्यासारखं नाही. आता एवढं तरी चुप बसाव. ते म्हणला, मला जर त्याच्यात वाढलं तरच जेवतो, नाही तर जेवणार. बाई म्हणली, अहो हे पंचपक्वानाचं ताट आहे, ते तुम्हाला वाढण्यासारखं नाही. ते महाराज म्हणला, यायलाही जेवू देणार नाही आणि मी जेवणार नाही, मुकाट्यानं ते आणा. बाई म्हणली, ते जर नुसतं पुढं जरी आणलं तुम्ही हे सुद्धा खाणार नाही. कारण त्याला खरकट म्हणतात, उच्चिष्ट म्हणतात, विटलेलं अन्न म्हणतात, शिळं झालेलं अन्न म्हणतात. आणि अशा शिळ्या झालेल्या अन्नाला, विटलेल्या अन्नाला सुगंध असतो फक्त पंचपक्वान्नाला. तशा प्रकारे तिनं टोपली उघडली, दुर्गंधी आली. त्या न्यायानं मला एक सांगायचं, वाढलेल्या पंचपक्वानावर लक्ष नाही, विटलेल्या पदार्थावर लक्ष आहे. तसं संत म्हणतात, बाबा काही परमार्थामध्ये आलेले भक्त असतील, परमार्थामध्ये आलेत, पण लक्ष महाराज परमार्थाकडे नाही, विटलेल्या प्रपंचाकडे लक्ष आहे. जोपर्यंत विटलेल्या प्रपंचावरचं लक्ष आपलं निघत नाही तोपर्यंत महाराज म्हणतात चित्ताचं अनुसंधान होत नाही. चित्ताच्या अनुसंधानाकरिता काय करावं लागतं तर त्या देवालाच म्हणावं लागतं, त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव. तेच लक्ष्मण महाराज पहिल्या चरणात माय बाप बंद तुझी सका शुद्ध, 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 माय बाप बंद तुझी सका अभंगाच्या या पहिल्या चरणामध्ये महाराजांनी गोड असं एक प्रकारचं महाराज तुम्हाला मंडपामध्ये बसलेल्या साधकासाठी विचार मांडला. काय म्हणतात, मग त्या देवापर्यंत जात असताना सर्वस्व भार देवाला घातला पाहिजे. देवा, तूच माझी माय आहेस, तूच माझा बाप आहेस, तूच माझा भाऊ आहेस. लक्ष्मण महाराज, तुम्ही असं का आम्हाला द्वैत दाखवायला लागला? तो आम्हाला का भेद टाकायला लागलात? माय तर माय असते, बाप तर बाप असतो, आणि भाऊ तर भाऊ असतो. बरोबर महाराज? माय माय असते, बाप बाप असतो, भाऊ भाऊ असतो. माईची तुलना देवाला सुद्धा करता येत नाही, म्हणून वेदांतानं आम्हाला सांगितलं मातृदेवो भव. माय म्हणजेच महाराज देव आहे. अशा प्रकारे तुम्ही आम्हाला देवाला सांगायला लागलात की हे देवा, तूच माझी माय आहेस, तूच माझा बाप आहेस, तूच माझा भाऊ आहेस. माय बाप भाऊ तूच आहेस. तर याचा अर्थ एवढाच सांगितला महाराज, ऐका. माईला देव समजावं, बापाला देव समजावं, आणि भावाला सुद्धा देवच समजावं. माईला देव समजावं. महाराज म्हणतात माईला देव समजला की महाराज स्वतः देव आपल्या गावामध्ये अंगणामध्ये उतरतो. उदाहरण आहे पंढरीचा पांडुरंग. माईची सेवा केली भक्तानं, देव आला महाराज अंगणात. बापाला देव समजावं, ऐका, देव अंगणात येतो. भावाला देव समजावं. महाराज म्हणतात इतिहासामध्ये नाव महाराज अशा प्रकारे अजरामर राहतं, त्यालाच राम लक्ष्मण म्हणतात. ऐका, अशा प्रकारचा विचार घरामध्ये असावा. बंधुप्रेम, मातृप्रेम आणि महाराज पितृप्रेम. या पितृप्रेमाचा, बंधुप्रेमाचा विचार केला, आणि म्हणून देवा, माय बाप बंधू तुझी कृपा सिंधू, आणि लीला ही अगाधू देवा तुझी. देवा, तुझी लीला अगाध आहे, आणि म्हणून देवा एवढंच कर, तू जशा प्रकारे माय लेकराचा सांभाळ करते त्या न्यायानं तू माझ्याकडे लक्ष दे. बघा, एखाद्या माईचं लेकरू जर महाराज एखाद्या वेळेस जर दुःखात सापडलं, त्या लेकराच्या अगोदर माईच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतो. ऐका, पण देवले आघात दिला आहे का? तर माईच्या पुढे महाराज सांगितलं देवाची लीला कशी आहे, तर देव स्वतःच रूप प्रकट करत नाही. का? तर त्या रूपाच्या पुढे एक लावतो, त्याला माया रूपी पडदा म्हणतात. ऐका, माया रूपी पडदा. चांगल्या चांगल्याला हे पडदा निघत नाही.